नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात जी काही लिपिक आणि शिपाई पदासाठी परीक्षा झाली होती त्याची आज तारखे लागलेली आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की नेमकं पुढील टप्प्यासाठी किती उमेदवार घेतले जातील, तर त्याचीच माहिती इथे आपण बघणार आहोत. ज्या काही मागील भरती झालेल्या आहेत त्यामध्ये कितीचा रेशो होता, नेमके किती उमेदवार कोणत्या पदासाठी घेण्यात आले आणि पुढील टप्प्यासाठी एकूण किती उमेदवार पात्र ठरले, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल आणि त्यावरून आपण सध्याच्या भरतीचा अंदाज सुद्धा काढणार आहोत की किती विद्यार्थी या ठिकाणी जी काही आपली परीक्षा झाली त्याच्यानंतर पुढील टप्प्यासाठी क्वालिफाय ठरू शकतात. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. त्यावर जे काही रिझल्ट असो किंवा पीडीएफ असो किंवा नोट्स असो त्या सर्व आपण प्रोव्हाइड करत असतो. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही राज्य उत्पादन शुल्काची दारूबंदी पोलीसची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे राज्य उत्पादन शुल्क 22 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये टीसीएसच्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 4 संभाव्य प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर हे पुस्तक स्मार्ट रिपब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता, किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण ज्या काही मागील झालेल्या भरत्या होत्या त्याच्याबद्दल माहिती पाहूया. 17 फेब्रुवारी 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. म्हणजे मागच्याच वर्षी ही जी आहे ती भरती पार पडलेली आहे. यामध्ये उच्च न्यायालय भरतीचं शिपाई पद हे होतं. कोणतं पद होतं? शिपाई. शिपाई पदासाठी जाहिरात कधी आली होती? तर 17 फेब्रुवारी 2025. यामध्ये एकूण जागा जर आपण पाहिल्या तर 36 जागा होत्या. 36 जागा आणि 9 वेटिंगसाठीचे पद होते. म्हणजे वेटिंग लिस्ट 9 जणांची आणि जे काही सिलेक्टेड उमेदवार राहणार आहेत ते 36 जणांची. तर आपल्यासाठी महत्त्वाचे आहे फक्त जे सिलेक्टेड उमेदवार राहतील 36 ते महत्त्वाचे आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर लेखी परीक्षा पार पडली होती. लेखी परीक्षेनंतर म्हणजे न्यायालयाचे टप्पे कसे असतात, आपल्याला फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर जे काही विद्यार्थी क्वालिफाय आहेत लेखी परीक्षेसाठी त्यांची एक लिस्ट प्रोव्हाइड केली जाते. नंतर त्यांचं परीक्षेचं वेळापत्रक येत असतं. त्याच्यानंतर हॉल तिकीट येतं आपलं. आपण एक्झाम देतो आणि एक्झामच्या नंतर जे काही उमेदवार पुढील टप्प्यासाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची लिस्ट सुद्धा न्यायालयाकडून प्रसिद्ध केली जाते. इथे जर तुम्ही पाहिलं तर लेखी परीक्षा झालेली होती आणि लेखी परीक्षेनंतर 263 उमेदवार हे पुढील चाचणीसाठी बोलवण्यात आलेले होते. म्हणजे जागा किती होत्या? 36. उमेदवार किती बोलावले? 263. इथे जर तुम्ही रेशो काढला तर एक द 1 मिनिट. एका 7चा रेशो या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे 7 प्लस सुद्धा जाऊ शकतं. 7.30 समथिंग याचं उत्तर येतं. पण एकाच 7चा रेशो या ठिकाणी घेतलेला होता 2025च्या शिपाई भरतीमध्ये. म्हणजे एका जागेसाठी 7 उमेदवार या ठिकाणी पुढील टप्प्यासाठी बोलवण्यात आलेले होते. हे कोणतं पद होतं? शिपाईचं. पुढे जर तुम्ही पाहिलं लिपिक संदर्भात तर 14 जानेवारी 2025ला लिपिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. यामध्ये एकूण जागा होत्या 124. 31 उमेदवार हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आलेले होते आणि परीक्षेनंतर 1158 उमेदवार हे पुढील चाचणीसाठी पात्र ठरले. परीक्षा म्हणजे काय? लेखी परीक्षा. कारण की सध्या आपली जी काही चालू भरती आहे त्याची लेखी परीक्षा पार पडलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून इथे आपण रेशो काढतोय. तो म्हणजे लेखी परीक्षेनंतर किती उमेदवार पुढील टप्प्यासाठी घेतले जातात. इथे जर तुम्ही रेशो पाहिला तर एकाच 9चा रेशो या ठिकाणी आपल्याला दिसतो. 9 प्लस रेशो सुद्धा म्हणजे 9.33 याचं ॲक्युरेट आन्सर येतं. तर 9 उमेदवार या ठिकाणी एका जागेसाठी बोलवण्यात आलेले होते. कोणत्या भरतीमध्ये? 14 जानेवारी 2025च्या म्हणजे मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये. इथे जर आपण सध्याची भरती आता पाहिली तर शिपाईच्या जागा आहेत. जागेचं प्रमाण जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. शिपाई पद जर आपण पाहिलं तर यामध्ये मुंबईसाठी 547 जागा. आता काही जण म्हणतील जागा जास्त आहेत, तर नाही. वेटिंग प्लस ज्या काही ॲक्चुअल जागा आहेत त्यांचे मिळून आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत असतो. पण इथे आपण वेटिंगचे पदं सोडलेले आहेत. त्यानंतर जे काही दिव्यांगांची पदं आहेत ती सुद्धा सोडलेली आहेत. आपण फक्त जी सिलेक्टेड उमेदवार होणार आहेत 547 तीच पदे या ठिकाणी ग्राह्य धरली. इथे जर तुम्ही रेशो काढला अगोदरच्या भरतीच्या प्रमाणात तर 547 जागेसाठी 4000 प्लस उमेदवार बोलवल्या जाऊ शकतात मुंबईमध्ये. नंतर जर तुम्ही पाहिलं नागपूर तर नागपूरमध्ये 110 जागा आहेत. इथे 800 प्लस उमेदवार या ठिकाणी बोलवल्या जाऊ शकतात पुढील चाचणीसाठी. आणि नंतर जर पाहिलं तुम्ही औरंगाबाद खंडपीठ तर 194 जागा आहेत आणि इथे 1450 प्लस उमेदवार हे पुढील चाचणीसाठी बोलवल्या जाऊ शकतात. तर हा जो आहे तो अंदाज आहे. हा आपण कशावरून काढलाय? अगोदर मागे ज्या काही भरत्या झालेल्या आहेत त्यामधून आपण किती उमेदवार बोलवले लागले ते काढलं. त्याच्यानंतर त्यांचा रेशो काढला आणि तो रेशो इथे आपण अप्लाय करून पाहिलेला आहे. जर मागच्या वर्षी सारखंच यावर्षी न्यायालयाने केलं तर इतके उमेदवार तुम्हाला हे लेखी परीक्षेनंतर पात्र झालेले दिसतील. नंतर जर पुढचं पद पाहिलं आपण लिपिकचं तर लिपिकमध्ये मुंबईसाठी 797 जागा आहेत. तर इथे 7450 प्लस उमेदवार बोलवल्या जाऊ शकतात. नागपूरमध्ये 159 जागा आहेत. तर इथे 1500 प्लस उमेदवार हे पुढील टप्प्यासाठी बोलवल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर औरंगाबाद जर आपण पाहिलं तर 323
जागा आहेत. इथे 3000 प्लस उमेदवार या ठिकाणी पुढील टप्प्यासाठी बोलावल्या जाऊ शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण मागील भरतीवरून सध्याची स्थिती काय आहे किंवा सध्या किती उमेदवार बोलावले जाऊ शकतात त्याचा एक अंदाज काढलेला आहे. पण जो फायनल डिसिजन राहील ते न्यायालयाचं आहे. न्यायालय या ठिकाणी एकाच 7चा, एकाच 8चा, एकाच 10चा किंवा एकाच 12चा रेशो सुद्धा बोलवू शकते. तर ते डिपेंड आहे न्यायालयावर. आगामी काळात ते आपल्याला लवकरच समजणार आहे. काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की नेमका रिझल्ट कधी लागेल, तर रिझल्टही आपल्याला लवकरच लागलेला दिसेल. इथे थेट न्यायालयाकडून यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे की जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची यादी सुद्धा न्यायालय लावेल आणि जे अपात्र ठरतील कदाचित त्यांची यादी सुद्धा न्यायालयाकडून प्रसिद्ध केल्या जाऊ शकते. तर एकंदरीतच आता आपल्याला वाट पाहायची ती म्हणजे रिझल्टची. जर तुम्ही लिपिकसाठी तुम्हाला 60 प्लस मार्क्स असतील तर नक्कीच टायपिंग जो काही क्लास आहे किंवा टायपिंगची जी काही प्रॅक्टिस आहे ती तुम्ही आतापासून सुरू करा. कारण की रिझल्ट लागल्याच्या नंतर वेळ तुमच्याकडे अत्यंत कमी राहू शकतो. रिझल्ट जो आहे तो लागल्या लगेच तुमची स्किल टेस्ट सुद्धा जो काही टाइम टेबल आहे किंवा वेळापत्रक आहे, जे काही नियोजन आहे ते लवकरात लवकर होईल. त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही लिपिकसाठी असाल तर नक्कीच आतापासूनच तुमची स्किल टेस्टची तयारी करा. आणि जर तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला असेल किंवा एक्झाम दिलेली असेल तर त्या संदर्भातही तुम्ही माहिती मिळवू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जी काही संपूर्ण माहिती होती की किती उमेदवार बोलावले जाऊ शकतात ती जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा इतर भरतीबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात जी काही लिपिक आणि शिपाई पदासाठी परीक्षा झाली होती त्याची आज तारखी लागलेली आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की नेमकं पुढील टप्प्यासाठी किती उमेदवार घेतले जातील, तर त्याचीच माहिती इथे आपण बघणार आहोत. ज्या काही मागील भरती झालेल्या आहेत त्यामध्ये कितीचा रेशो होता, नेमके किती उमेदवार कोणत्या पदासाठी घेण्यात आले आणि पुढील टप्प्यासाठी एकूण किती उमेदवार पात्र ठरले त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल. आणि त्यावरून आपण सध्याच्या भरतीचा अंदाज सुद्धा काढणार आहोत की किती विद्यार्थी या ठिकाणी जी काही आपली परीक्षा झाली त्याच्यानंतर पुढील टप्प्यासाठी क्वालिफाय ठरू शकतात. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. त्यावर जे काही रिझल्ट असो किंवा पीडीएफ असो किंवा नोट्स असो त्या सर्व आपण प्रोव्हाइड करत असतो. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही राज्य उत्पादन शुल्काची दारूबंदी पोलीसची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे राज्य उत्पादन शुल्क 22 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये टीसीएसच्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 4 संभाव्य प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता. किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण ज्या काही मागील झालेल्या भरत्या होत्या त्याच्याबद्दल माहिती पाहूया. 17 फेब्रुवारी 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. म्हणजे मागच्याच वर्षी ही जी आहे ती भरती पार पडलेली आहे. यामध्ये उच्च न्यायालय भरतीचं शिपाई पद हे होतं. कोणतं पद होतं? शिपाई. शिपाई पदासाठी जाहिरात कधी आली होती तर 17 फेब्रुवारी 2025. यामध्ये एकूण जागा जर आपण पाहिल्या तर 36 जागा होत्या. 36 जागा आणि 9 वेटिंगसाठीचे पद होते. म्हणजे वेटिंग लिस्ट 9 जणांची आणि जे काही सिलेक्टेड उमेदवार राहणार आहेत ते 36 जणांची. तर आपल्यासाठी महत्त्वाचे आहे फक्त जे सिलेक्टेड उमेदवार राहतील 36 ते महत्त्वाचे आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर लेखी परीक्षा पार पडली होती. लेखी परीक्षेनंतर म्हणजे न्यायालयाचे टप्पे कसे असतात, आपल्याला फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर जे काही विद्यार्थी क्वालिफाय आहेत लेखी परीक्षेसाठी त्यांची एक लिस्ट प्रोव्हाइड केली जाते. नंतर त्यांचं परीक्षेचं वेळापत्रक येत असतं. त्याच्यानंतर हॉल तिकीट येतं आपलं, आपण एक्झाम देतो आणि एक्झामच्या नंतर जे काही उमेदवार पुढील टप्प्यासाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची लिस्ट सुद्धा न्यायालयाकडून प्रसिद्ध केली जाते. इथे जर तुम्ही पाहिलं तर लेखी परीक्षा झालेली होती आणि लेखी परीक्षेनंतर 263 उमेदवार हे पुढील चाचणीसाठी बोलवण्यात आलेले होते. म्हणजे जागा किती होत्या? 36. उमेदवार किती बोलावले? 263. इथे जर तुम्ही रेशो काढला तर एक एक मिनिट. एका 7चा रेशो या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे 7 प्लस सुद्धा जाऊ शकतं. 7.30 समथिंग याचं उत्तर येतं. पण एकाच 7चा रेशो या ठिकाणी घेतलेला होता 2025च्या शिपाई भरतीमध्ये. म्हणजे एका जागेसाठी 7 उमेदवार या ठिकाणी पुढील टप्प्यासाठी बोलवण्यात आलेले होते. हे कोणतं पद होतं? शिपाईचं. पुढे जर तुम्ही पाहिलं लिपिक संदर्भात तर 14 जानेवारी 2025ला लिपिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. यामध्ये एकूण जागा होत्या 124. 31 उमेदवार हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आलेले होते आणि परीक्षेनंतर 1158 उमेदवार हे पुढील चाचणीसाठी पात्र ठरले. परीक्षा म्हणजे काय? लेखी परीक्षा. कारण की सध्या आपली जी काही चालू भरती आहे त्याची लेखी परीक्षा पार पडलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून इथे आपण रेशो काढतोय तो म्हणजे लेखी परीक्षेनंतर किती उमेदवार पुढील टप्प्यासाठी घेतले जातात. इथे जर तुम्ही रेशो पाहिला तर एकाच 9चा रेशो या ठिकाणी आपल्याला दिसतो. 9 प्लस रेशो सुद्धा म्हणजे 9.33 याचं ॲक्युरेट आन्सर येतं. तर 9 उमेदवार या ठिकाणी एका जागेसाठी बोलवण्यात आलेले होते. कोणत्या भरतीमध्ये? 14 जानेवारी 2025च्या म्हणजे मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये. इथे जर आपण सध्याची भरती आता पाहिली तर
शिपाईच्या जागा आहेत. जागेचं प्रमाण जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. शिपाई पद जर आपण पाहिलं तर यामध्ये मुंबईसाठी 547 जागा. आता काही जण म्हणतील जागा जास्त आहेत, तर नाही. वेटिंग प्लस ज्या काही ॲक्चुअल जागा आहेत त्यांचे मिळून आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत असतो. पण इथे आपण वेटिंगचे पदं सोडलेले आहेत. त्यानंतर जे काही दिव्यांगांची पदं आहेत ती सुद्धा सोडलेली आहेत. आपण फक्त जी सिलेक्टेड उमेदवार होणार आहेत 547 तीच पदे या ठिकाणी ग्राह्य धरली. इथे जर तुम्ही रेशो काढला अगोदरच्या भरतीच्या प्रमाणात, तर 547 जागेसाठी 4000 प्लस उमेदवार बोलावल्या जाऊ शकतात मुंबईमध्ये. नंतर जर तुम्ही पाहिलं नागपूर, तर नागपूरमध्ये 110 जागा आहेत. इथे 800 प्लस उमेदवार या ठिकाणी बोलावल्या जाऊ शकतात पुढील चाचणीसाठी. आणि नंतर जर पाहिलं तुम्ही औरंगाबाद खंडपीठ, तर 194 जागा आहेत आणि इथे 1450 प्लस उमेदवार हे पुढील चाचणीसाठी बोलावल्या जाऊ शकतात. तर हा जो आहे तो अंदाज आहे. हा आपण कशावरून काढलाय? अगोदर मागे ज्या काही भरत्या झालेल्या आहेत त्यामधून आपण किती उमेदवार बोलवू लागले ते काढलं. त्याच्यानंतर त्यांचा रेशो काढला आणि तो रेशो इथे आपण अप्लाय करून पाहिलेला आहे. जर मागच्या वर्षी सारखंच यावर्षी न्यायालयाने केलं तर इतके उमेदवार तुम्हाला हे लेखी परीक्षेनंतर पात्र झालेले दिसतील. नंतर जर पुढचं पद पाहिलं आपण लिपिकचं, तर लिपिकमध्ये मुंबईसाठी 797 जागा आहेत. तर इथे 7450 प्लस उमेदवार बोलवल्या जाऊ शकतात. नागपूरमध्ये 159 जागा आहेत. तर इथे 1500 प्लस उमेदवार हे पुढील टप्प्यासाठी बोलवल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर औरंगाबाद जर आपण पाहिलं तर 323 जागा आहेत. इथे 3000 प्लस उमेदवार या ठिकाणी पुढील टप्प्यासाठी बोलवल्या जाऊ शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण मागील भरतीवरून सध्याची स्थिती काय आहे किंवा सध्या किती उमेदवार बोलवले जाऊ शकतात त्याचा एक अंदाज काढलेला आहे. पण जो फायनल डिसिजन राहील ते न्यायालयाचं आहे. न्यायालय या ठिकाणी एकाच 7चा, एकाच 8चा, एकाच 10चा किंवा एकाच 12चा रेशो सुद्धा बोलवू शकते. तर ते डिपेंड आहे न्यायालयावर. आगामी काळात ते आपल्याला लवकरच समजणार आहे. काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की नेमका रिझल्ट कधी लागेल, तर रिझल्टही आपल्याला लवकरच लागलेला दिसेल. इथे थेट न्यायालयाकडून यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे की जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची यादी सुद्धा न्यायालय लावेल आणि जे अपात्र ठरतील कदाचित त्यांची यादी सुद्धा न्यायालयाकडून प्रसिद्ध केल्या जाऊ शकते. तर एकंदरीतच आता आपल्याला वाट पाहिजे ती म्हणजे रिझल्टची. जर तुम्ही लिपिकसाठी तुम्हाला 60 प्लस मार्क्स असतील तर नक्कीच टायपिंग जो काही क्लास आहे किंवा टायपिंगची जी काही प्रॅक्टिस आहे ती तुम्ही आतापासून सुरू करा. कारण की रिझल्ट लागल्याच्या नंतर वेळ तुमच्याकडे अत्यंत कमी राहू शकतो. रिझल्ट जो आहे तो लागल्या लगेच तुमची स्किल टेस्ट सुद्धा जो काही टाइम टेबल आहे किंवा वेळापत्रक आहे, जे काही नियोजन आहे ते लवकरात लवकर होईल. त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही लिपिकसाठी असाल तर नक्कीच आतापासूनच तुमची स्किल टेस्टची तयारी करा. आणि जर तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला असेल किंवा एक्झाम दिलेली असेल तर त्या संदर्भातही तुम्ही माहिती मिळवू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जी काही संपूर्ण माहिती होती की किती उमेदवार बोलवल्या जाऊ शकतात ती जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा इतर भरतीबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.